लोकसभेच्या बारामती मतदारसंघातून आज अजित पवार यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला। त्यामुळे बारामतीत दादा विरुद्ध ताई असा सामना रंगणार का या चर्चांनाही उधाण आलं। मात्र या सगळ्यात लक्षवेधी ठरले ते अजित पवारांसोबत फॉर्म भरण्यासाठी हजर असलेले विजय शिवतारे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल। शिवतारेंच्या चेहऱ्यावरील या हास्याचा आढावा घेणारा आमचा खास रिपोर्ट। बारामती लोकसभा मतदारसंघातून डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणारे हे अजित पवार। त्यांच्यासोबत त्यांचे एकेकाळचे राजकीय वैरी आणि सध्याचे समजूतदार मित्र विजय शिवतारे। हा अर्ज दाखल करताना अजित पवारांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि शिवतारेंच्या चेहऱ्यावरही हास्याची लकीर आहे। मित्रपण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका। तर विजय शिवतारेंच्या चेहऱ्यावरच्या या हास्यामागे एक मोठा इतिहास आहे। या इतिहासाची सुरुवात होते 2019च्या विधानसभा निवडणुकांपासून। विजय शिवतारे तर काय पोटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही। हे ऐकून विजय शिवतारेंच्या कपाळावर चांगल्याच आठ्या पडल्या होत्या। या आठ्या इतक्या स्ट्रॉंग होत्या की 5 वर्ष त्या तशाच राहिल्या। अगदी गेल्या महिन्यातही या आठ्या तितक्याच स्पष्ट आणि खोल असल्याचं दिसत होतं। पवार वर्सेस अँटी पवार मतदार, जनसामान्य याच्यासाठी निवडणूक लढतोय आणि निश्चितपणे त्यांना तो मतदान करण्याचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय तो योग्यरीत्या योग्य माणसासाठी बटणं दाबण्याची जी संधी आहे ती देण्यासाठी मी निवडणूक लढतोय, हे सगळ्यांना मी जगजाहीरपणे सांगितलंय। त्यामुळे अगदीच गरज पडली तर इव्हन कमळावर लढायचं तिथपर्यंत सुद्धा माझी तयारी झाली की बा उगाच शिवतारे आगावपणा करतोच असं नाही झालं तर मग आहे अपक्ष। विजय शिवतारेंच्या कपाळावरच्या या आठ्या मतदानात अडथळा ठरू शकतात हे जेव्हा महायुतीच्या नेत्यांना समजलं त्यानंतर सुरू झाली आठ्या हटाओ मोहीम। अगोदर मुख्यमंत्र्यांनी हे काम सुरू केलं, मात्र पहिल्या 2 सेशन नंतरही या आठ्या काही हटायला तयार नव्हत्या। त्यानंतर फडणवीसांनी त्यांच्याकडची थोडी मात्रा वापरून आठ्या थोड्या मोकळ्या करण्याचा प्रयत्न केला आणि उरलेलं काम मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येत फत्ते केलं। तेव्हा कुठं शिवतारेंच्या कपाळावरच्या आठ्या गायब झाल्या। एकदा गेलेल्या आठ्या पुन्हा उमटू नयेत याची अजित पवार अधूनमधून अशी काळजीही घेत राहिले। विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका आणि मित्रपण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका। एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवतारेंचं आहे। तर एवढे सगळे उपचार केल्यानंतर शिवतारेंच्या कपाळावरच्या अँटी पवार आठ्या गायब झाल्या आणि चेहऱ्यावर असं हास्य उमललं। हे हास्य विजयाचं म्हणा, समजुतीचं म्हणा किंवा मजबुरीचं म्हणा, शेवटी हास्य ते हास्यच। तर हे हास्य कोमेजू नये याची पूर्ण काळजी आता अजित पवारांना घ्यावी लागणार आहे, कारण अजित पवारांनी बारामतीतून डमी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे उद्या बारामतीत दादा विरुद्ध ताई अशी लढाई देखील बघायला मिळू शकते। अजित पवारांनी डमी अर्ज भरण्यामागे अनेक कारण आहेत। मूळ उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणांनी बाद ठरला तर डमी उमेदवार हा दुसरा पर्याय असतो। छाननी होईपर्यंत डमी उमेदवार आपला अर्ज मागे घेत नाही। मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर डमी अर्ज भरणाऱ्याला उमेदवारी मिळते। त्यामुळे मूळ उमेदवारा इतकाच डमी उमेदवारही ताकदीचा ठेवला जातो। तर निवडणुकीत जसे मूळ उमेदवार आणि डमी उमेदवार असतात तसे निवडणुकीच्या राजकारणात देखील मूळ समर्थक आणि डमी समर्थक दोघांनाही जपावं लागतं। अनेकदा मूळ समर्थकांनी दगा दिला तर डमी समर्थक मदतीला धावून येऊ शकतात। अर्थात अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील गेल्या काही वर्षातले संबंध आता बदललेत। वैर संपून मैत्रीचा नवा अध्याय सुरू झालाय, पण या मैत्रीला मूळ मैत्री म्हणायचं की डमी मैत्री हे मात्र तुम्हीच ठरवा। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।